हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर श्रद्धा, तुमची एस्थेटिक फिजिशियन. आज मी तुम्हाला पॉलिन्यूक्लियोटाइड ट्रीटमेंट आणि फिलर्स यामध्ये डिफरन्स सांगणार आहे. कारण काही जण कन्फ्यूज होतात. पॉलिन्यूक्लियोटाइड ही पण एक इंजेक्शन ट्रीटमेंट आहे, ही स्किन बूस्टर ट्रीटमेंट आहे. फिलर्स युजली हायलुरॉनिक ॲसिड असतं. फिलर्समध्ये आपण नॉर्मली थोडंसं ऑगमेंटेशनसाठी, जसं चीक्सना थोडं ऑगमेंट करायचं आहे किंवा जिथे थोडे खड्डे झाले आहेत, संकन लुक आलं आहे, जसं टेम्पल एरिया, अंडर आय, डीप सेट आईज आहेत, तिथे आपण यूज करतो फिलर्स. फिलर्स तुमच्या स्किनला कोलाजन बूस्ट करायला, म्हणजे स्वतः कोलाजन बनवायला हेल्प नाही करत. वेअर ॲज पॉलिन्यूक्लियोटाइड ट्रीटमेंटमध्ये तुमची स्किन स्वतः कोलाजन बनवायला बूस्ट होते, कारण ते फायब्रोब्लास्टला बूस्ट करतं पॉलिन्यूक्लियोटाइड्स. पॉलिन्यूक्लियोटाइड्स बेसिकली एक फिशपासून डिराईव्ह केलेलं असतं आणि ही एक इंजेक्शन ट्रीटमेंट आहे. त्याला काही सेशन्स लागतात, अराउंड एनिवेअर बिटवीन 3 to 6 सिटिंग्स लागू शकतात. सो 3 to 4 वीक्स अपार्ट अशी ती ट्रीटमेंट आहे. स्किन टिश्यू रिजनरेशन, ओके, स्किन रिज्युविनेशन, वूंड हिलिंग, अँटीऑक्सिडंट ह्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या गोष्टी पॉलिन्यूक्लियोटाइड ट्रीटमेंटमध्ये आपण अचीव करू शकतो. सो ड्रायनेससाठी ही खूप छान ट्रीटमेंट आहे. इट्स अ बूस्टर, इट्स अ स्किन बूस्टर, जी तुमची स्किनची क्वालिटीला इम्प्रूव्ह करते, टेक्स्चरला पण इम्प्रूव्ह करते. सो तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या नियरेस्ट स्किन केअर कन्सल्टंट किंवा एस्थेटिक फिजिशियनला जाऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू.